हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला असं वाटत असेल की इतका सर्व पसारा का केलाय मी कपड्यांचा, त्यानंतर मी इतकी टेन्शनमध्ये का बसली आहे, तर सांगतेच मी तुम्हाला। काय झालं, एक टॉप होता माझा जो की मला बऱ्यापैकी आवडायचा आणि तो टॉप आज मी शोधत होते कारण मला रील शूट करायचे होते। रात्रीचे 10 वाजले, जेवण वगैरे लवकर झालं तर मग म्हटलं आता आपण रील शूट करायला घेऊयात, कारण माझ्याकडे एकही रील नव्हती बनवलेली आणि आता मला उद्या पोस्ट करायच्यात रील। तर त्यासाठी मी तो टॉप शोधत होते आणि तो टॉप शोधण्यासाठी मी काय केलं, कपाटामधले सगळे कपडे खाली ओढून घेतले। मला तो टॉपच मिळत नव्हता। एक एक कपडा काढून बघण्यापेक्षा असं वाटलं की सगळे कपडे आता पण बाहेर काढूयात, कारण खूप जास्त राग आला होता, एकदम चिडचिड होऊ लागली कारण मला तो टॉप मिळत नव्हतं। आणि इतका जास्त मूड फ्रेश होता ना माझा, म्हणजे मूड फ्रेश असला ना की शूट करण्यासाठी खूप छान वाटतं आणि आपल्याला जे पाहिजे ना ते व्यवस्थित असं शूट होतं। तो टॉप मिळाला नाही, टेन्शनमध्ये जागीच बसले। एवढा सर्व पसारा बघून अजूनच टेन्शन आलं, कारण आता हा सर्व पसारा मला आवरायचा होता आणि तो मला आज कसंही करून आवरावंच लागणार होता, कारण मी तो पसारा ठेवून नव्हते देऊ शकत, कारण आता रात्रीचे 10 सव्वा 10 झालेत आणि आता जर हा पसारा मी आवरलाच नाही तसंच ठेवला तर सकाळी मला पुन्हा अजून जास्त लोड येईल कामाचा। त्यामुळे मग कसं बसं आवरत करायला घेतलं। आणि इथे साड्यांच्या काही घड्या होत्या ज्या मोडलेल्या नव्हत्या, तर त्या थोड्याशा व्यवस्थित करून साईडला ठेवून दिल्या आणि काही साड्यांच्या घड्या खूप जास्त मोडलेल्या होत्या किंवा कपड्यांच्या घड्या मोडलेल्या होत्या, तर मग त्या पुन्हा घड्या मारून या सगळ्या गोष्टी ठेवून देत होते। आणि आता ही जी मी हातात साडी घेतली आहे ना, ही साडी तर इतकी जास्त या साडीने मला परेशान केलंय ना की खरंच माझं अजूनच जास्त डोकं गरम झालं होतं। मला इतका जास्त राग येऊ लागला कारण या साडीची मी घडी बसल्या बसल्या घालत होते, तुम्ही बघू शकता। तर असं होऊ लागलं की त्या साडीची घडी मारत होते आणि त्यातला एक पदर असा खाली निसटून जात होता। इतकं जास्त टेन्शन आलं ना की पुन्हा असा विचार आला की जाऊ द्या, आता टेन्शन घेऊन फायदा नाही आपल्याला, आपण पटकन उठावं आणि ही साडी जी आहे ती व्यवस्थित घडी मारून ह्याची ठेवून द्यावं। तर मग मी असं केलं की उभा राहिली आणि उभा राहून या साडीची घडी घातली। तेव्हा पण म्हणजे माझं डोकं असं होऊ लागलं की जागेवर नसल्यासारखं आपण होतं ना, एखाद्या वेळेस आपण काहीतरी करायला जातो आणि ते तिसरंच काम होऊन बसतं, मग त्यावेळेस असं वाटतं की यार काय चालू आहे, आणि तेव्हा आपलं डोकं अजिबात काम करत नाही, पूर्ण असं डोकं बंद पडल्यासारखं होतं। अगदी तसं मला झालं होतं। म्हणजे आजची जी रात्री होती ना, म्हणजे रात्रीची सुरुवातच माझ्या अशा प्रकारे झाली होती। म्हटलं बापरे, आता आज मला झोप लागायचं पण काही व्यवस्थित लागते की नाही हे पण टेन्शन येऊ लागलं होतं। कारण मला असंच होतं, मला जर सकाळी उठल्या उठल्या माझ्यासोबत काहीतरी वाईट गोष्ट घडली ना किंवा माझा मूड ऑफ असला ना, माझा पूर्ण दिवस असा खराब जातो। आणि रात्रीच्या वेळेला पण मला तसंच होतं, झोपायच्या अगोदर तर माझ्यासोबत असं काहीतरी विचित्र घडलं ना तर मला रात्री लवकर झोप लागत नाही, आणि झोप लागली जरी ना तरी मला स्वप्न खूप विचित्र येतात। त्यामुळे मग मला जरा तेही टेन्शन येऊ लागलं। तर इथे साडीची घडी पण मी उभा राहून घातली ना, तेव्हा पण पूर्ण अशी उलटी घडी मारली मी आणि त्यामध्ये पण एक पदर सटकत होता। म्हणजे मला असं कधी होत नाही साडीची घडी मारता मारता, मला व्यवस्थित अशा साड्यांच्या घड्या जमतात, पण माहिती नाही आज काय होऊ लागलं तर। आणि हा सर्व पसारा आवरता आवरता मी असा विचार केला होता की मी फॅन फुल स्पीडला करते आणि गाणे लावून देते मोबाईलमध्ये, जेणेकरून मला हे सर्व आवरण्यासाठी इंटरेस्ट येईल। आणि मी ते केलं पण, तरी पण मला अजिबात इंटरेस्ट येत नव्हता। मला इतकी जास्त झोप येऊ लागली होती ना, तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच की मला खूपदा अशा जांभळ्या आल्या आणि मी हा व्हिडिओ खूप असा कट केला, म्हणजे बराच जवळजवळ 1 सव्वा तास लागला मला हे सर्व आवरण्यासाठी। आणि त्या 1 तासामध्ये मी किती वेळा अशी शांत बसली, किती वेळा जांभळ्या दिल्या हे तर तुम्हाला नाही दिसणार, कारण मी व्हिडिओ खूप शॉर्टमध्ये एडिट केला जेणेकरून तुम्हालाही बोर होणार नाही व्हिडिओ बघण्यासाठी। आणि हे सर्व कपड्यांची जी घडी होती ना ती मी अगोदर मारून ठेवलेल्या, अगदी व्यवस्थित असं कपाट आवरून ठेवलं होतं जेव्हा दसरा काढला, कपडे धुवून घेतले होते सर्व त्यावेळी। पण आता बघू शकता तुम्ही, सगळे कपडे पांगलेत आणि तो टॉप मात्र मला अजून पण मिळाला नाहीये। असं वाटतंय की तो टॉप गेला कुठं असेल, माझ्यासोबत लपंडाव खेळतोय की काय, असं सुद्धा विचार येऊ लागले माझ्या मनामध्ये। आणि तो टॉप मला एवढा म्हणजे असं इच्छा झाली होती तो टॉप घालून रील शूट करण्याची, आणि रीलसाठी तो एक खूप छान टॉप होता, पण तो आता मला काही मिळत नाहीये। असं वाटतंय की जेव्हा मी रूम शिफ्ट केली आहे
त्यावेळी तो टॉप हरवला की दसऱ्याच्या कपडे धुण्यामध्ये तेव्हा तो टॉप हरवला, काहीच कळत नाहीये. ते सुद्धा डोक्यात टेन्शन होतं की तो टॉप गेला कुठं असेल माझा, माहिती नाही. आता मला सुचत नाहीये सध्या तरी काही. बघू, तो टॉप मिळाला तर ठीक, नाही मिळाला तर मग गेला तो, हरवलाच. तुम्हालाही कधीतरी असं होतं का की तुम्ही एखादा कपडा शोधताय किंवा एखादं काम करताय आणि त्यावेळेस तिसरंच काम तुमच्यासोबत वाढून बसतंय आणि त्या आवरणाचा तुम्हाला खूप जास्त कंटाळ येतो किंवा खूप राग येतो की आता आपण काय करायचं, हे सर्व पसारा आपल्याकडनं झालाय. कधीतरी असं होतं ना की आपण एखादी गोष्ट करायला जातो आणि दुसरी गोष्ट वाढून बसते, तेव्हा म्हणजे जर काही आपण घरामध्ये एकटेच असतो त्यावेळेस ठीक आहे, पण जर दुसरं कुणी आपल्यासोबत असेल ना तर ते तिकडनं ओरडतात वगैरे, तेव्हा पण खूप असं विचित्र वाटायला लागतं. आता बघू शकता, म्हणजे मी एकटी आहे तर मी पसारा काढलाय, मी माझा आवरून ठेवून देते आणि मी स्वतःवरती ताण मारू शकते. पण असं होतं ना की आपण जर पसारा केला तर जेव्हा घरामध्ये इतर कुणी असं ना, आपण त्यांच्यावर ताण पण मारू शकत नाही, वरतून आपल्याला त्यांचा ओरडा पण खायला लागतो. अशा सगळ्या गोष्टी होतात. तर माझं तरी आज तसं होत नाहीये, ते बरं झालं. आता हा जो काही पसाऱ्यांचा मी घाट घातलाय तो आवरण्याशिवाय मला पर्याय नाही. काय करू आता, टॉप तर मिळत नाहीये, त्यामुळे टॉपचा विचार सोडून हे सगळं मी व्यवस्थित आवरून ठेवते. पण थांबा, हा व्हिडिओ तसा सोडू नका, कारण आता तुम्हाला ना एक मस्त अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते, जे की मी अगोदर शूट करून ठेवलेली होती, पण ती तुमच्यासोबत शेअर करणं काही झालीच नाही. प्रत्येक वेळेस असा विचार करत होते की या व्हिडिओमध्ये ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन, पण तो व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊ लागला. मग आजचा जो व्हिडिओ होता, म्हटलं तो पूर्ण शेअर करण्यापेक्षा आपण अर्धा व्हिडिओ शेअर करूयात आणि त्यामध्ये जी रेसिपी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते. तर मी तुमच्यासोबत शेअर करते मेदूवड्यांची रेसिपी. मी उडीद डाळ जी होती ती 3 तासापूर्वी भिजत टाकलेली. आता मिक्सरमध्ये 3 हिरव्या मिरच्या टाकल्या. तुम्ही आल्याचा तुकडा पण वापरू शकता, पण माझ्याकडे आलं नव्हतं त्यामुळे मी ते स्किप केलेलं आहे. आणि जी काही डाळ होती आपली ती स्वच्छ धुवून आता मी भिजत घातलेली. ती 3 तास भिजल्यानंतर इतकी छान फुललेली आहे. मिक्सरला मी ती ग्राइंड करून घेणार आहे. जसं आपण डोस्याला वगैरे बॅटर बनवून घेतो अगदी तसंच, पण आपल्याला एक घट्टसर बॅटर बनवून घ्यायचं. अगदी थोड्या प्रमाणात मी पाणी वापरत आहे, तुम्ही बघू शकता. जे डाळीचं पाणी आहे भिजलेलं तेच पाणी आपल्याला इथे वापरायचं, जेणेकरून वडे जे आहेत ते आपले एकदम फ्लफी बनतील. थोडेसे लसूण घेतला आहे मी इथे, तुम्ही बघू शकता. लसणाच्या पाकळ्याने पण खूप छान टेस्ट येते आपल्या वड्यांना, आणि आलं असेल तर अजूनच छान. इकडे जिरं वापरते मी इतकं सर्व. जिरं जास्त घातलं तर अजून छान लागते ही. तुम्ही ह्याच्या जागी ओवासुद्धा वापरू शकता, पण ओव्यापेक्षा मला जिरं जास्त आवडतं त्यामुळे मग मी जिरे घालते. तेवढ्याच पाण्यामध्ये मी हे सर्व ग्राइंड करून घेतलं मिक्सरला. बघू शकता एकदम जाडसर आपल्याला हे वाटायचं नाही आहे. आता अशाच प्रकारे जी काही पूर्ण डाळ आहे पातेल्यामध्ये ती सर्व मी वाटून घेते आणि कढईमध्ये मी काढते आहे. कारण मला कढईमध्ये काढायला हे बरं वाटलं, कारण असं त्याला पूर्ण फेटता वेळी त्या आजूबाजूला सांडणार नाही त्यामुळे. आणि ते एक ट्रिक सांगते. आपल्याला काय करायचे, डाळ वाटून घेतली की आपल्याला सुक्या भांड्यामध्ये, म्हणजे जे कोरडं भांडं असतं त्यामध्ये आपल्याला पोहे वाटून घ्यायचे आहेत काही. आणि पोहे ग्राइंड करताना ना एक लक्ष ठेवायचं की खूप असं बारीक नाही करायचे किंवा खूप जाडसरही नाही ठेवायचे. अशा प्रकारे आपल्याला पोहे वाटून घ्यायचे आहेत. आणि या आपण जे डाळीचं बॅटर वाटून घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला हे घालायचे. चवीप्रमाणे मीठ, त्यानंतर कोथिंबीर खूप सारी घातली तरीही चालेल. आणि इथे एवढं सर्व घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे काय होतं ना, जेव्हा आपण हे पोहे वापरले म्हणजे ग्राइंड करून या डाळीमध्ये, तर आपण जे वडे बनवणार ना त्याला खूप छान असा शेप येतो वड्यांचा. एकदम बालुशाहीसारखे दिसायला लागतात ते. आपण डाळ वाटताना पाणी घालतो आणि डाळीमध्येही मॉइश्चर असतं, त्यामुळे एकदम पातळ असं ते सारण होतं. आणि आपल्याला पातळ सारण असलं ना की वडे बनवण्यासाठी खूप जास्त जड जातं. त्याचे वडे व्यवस्थित जमत नाही आणि कढईमध्ये टाकतानाही व्यवस्थित टाकता येत नाही. त्यामुळे ना अशा प्रकारे पोहे घालून तुम्ही या प्रकारे वडे बनवू शकता. बघू शकता की ते एकदम परफेक्ट असं हातावरती बनवता येतोय वडा. आणि हाताला थोडंसं पाणी लावलं ना की चिटकतही नाही हाताला. एकदम शॉर्टकटमध्ये तुमच्यासोबत हे मी शेअर करते. असं नाही आहे की पूर्ण डिटेलमध्ये मी रेसिपी शेअर करते. मला माहिती आहे मेदूवडे सर्वांनाच बनवता येतात, पण ही ट्रिक काही लोकांना माहिती असेल, सगळ्यांना माहीत असेल असं नाहीच आहे. कारण मलाही म्हणजे खूपदा असं व्हायचं वडे बनवायचे त्यावेळी की एकदम वड्याचा शेप ना असं बिघडूनच जात होता आणि कढईमध्ये टाकताना पण खूप जास्त परेशानी होत होती. पण अचानक एक दिवशी असंच माझ्या डोक्यात आलं की आपण यामध्ये तांदळाचं पीठ किंवा मग पोहे टाकून बघूयात. पण त्यावेळेस तांदळाचं पीठ माझ्याकडे अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मग मी पोहे घातले. बघू शकता किती छान परफेक्ट असे वडे बनलेत.
11:15 वाजले आणि म्हणजे जेवढा वेळ तुम्हाला मी दाखवलंय ना त्यापेक्षा जास्त वेळ मला हे सगळं आवरण्यासाठी लागला। तर बघू शकता तुम्ही इतकं म्हणजे सगळं आवरून झालंय ना, आता खूप थकल्यासारखं होतंय आणि एवढं गरम होतंय कारण पाऊस सुद्धा पडलाय आणि बरेच दिवस झाले पाऊस नव्हता। खूप जोराचा असा पाऊस चालू झाला होता मगाशी, म्हणजे मी हा व्हिडिओ शूट करण्या अगोदर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करायला घेतला तेव्हा पाऊस पूर्णपणे थांबलेला होता। तर पाऊस पडल्यामुळे ना इतकी जास्त गरमी होतीये, पूर्ण फॅन फुल स्पीडला असूनही खूप गरम होऊ लागलं आणि त्यातली त्यात मी असलं घाईघाईनं आवरलं तरी पण मला 1-पाऊण तास लागलाच सर्व आवरण्यासाठी। होप या सर्व गोष्टी ज्या आहेत, जे मी काही तुमच्यासोबत बोलले किंवा जे काही शेअर केलं ते तुमच्यासोबतही कुठेतरी होत असेल आणि त्या गोष्टी तुम्ही सुद्धा रिलेट केल्या असतील केव्हा तरी, आणि मी जी रेसिपी दाखवली आहे ती पण तुम्हाला आवडली असेल। तर चला हा व्लॉग मी इथे सेंड करते। मला खूप झोप येते, माझं ना हा इकडचा डोळा पूर्ण ऑटोमॅटिक असं बंद होतोय, तुम्हाला जाणून येत असेल माझ्या डोळ्यावरनं की मला झोप आली आहे। तर भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या। बाय, गुड नाईट।